नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आजचा एकदम ट्रेंडिंग असा व्हिडिओ एडिट केला आहे. वनवा पेटला या सॉन्गमधला खुल्यागत मागं तुझ्या काय जे काही सॉन्ग आहे त्या सॉन्गवर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग असा कन्सेप्टसोबत आपण रेडी केलं. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, तुम्हाला पहिल्यांदा तुमचं अलाइड मोशन ओपन करायचं. तुमच्याकडे जर नसेल अलाइड मोशन ॲप तर आपला टेलिग्राम चॅनल दिला फ्रीमध्ये दिले मित्रांनो, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, बघू शकता तुम्हाला तुमचं अलाइड मोशन ओपन करायचं आहे आणि अलाइड मोशनमध्ये लागणारा प्रीसेट आणि मटेरियल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो. तर डिस्क्रिप्शनमध्ये फक्त तुम्हाला काय करायचं आहे, लिंकवर क्लिक करायचं आहे. लिंक डायरेक्ट ओपन होऊन आपल्या अलाइड मोशनमध्ये प्रोजेक्ट ओपन होईल. फक्त तुम्हाला इनपुट करून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, अलाइड मोशन ओपन केल्यानंतर तुम्हाला आता सिंपली बघू शकता इंटरफेस असं काय येईल. त्यानंतर प्रोजेक्टचे ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो, जो आपण 1 नंबरचा बिटमार्क प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मी काय जे काय कन्सेप्ट आहे मित्रांनो आजची ती रेडी करून दिले बघू शकता. तर तुम्हाला फक्त तुमचे जे कन्सेप्टमधले फोटोज आहेत ते फोटो पहिल्यांदा स्टार्टिंगला चेंज करायचे. चेंज करण्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे, जो बॅकग्राऊंडचा पहिला फोटो आहे तो चेंज करून दाखवतो. बॅकग्राऊंडच्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि कलर अँड फिलचे ऑप्शन यायचे. तर जे नाव असेल त्या नावावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला तुमचा एक फोटो घ्यायचा आहे, वरती प्लसवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो हा फोटो चेंज होऊन जाणार बघू शकता. अशाच प्रकारे तुम्हाला चेंज करायचा फोटो तुम्हाला मित्रांनो. यानंतर काय करायचं मित्रांनो तुम्हाला, तर मित्रांनो हा फोटो चेंज करून झाल्यानंतर पुढचा जो ग्रुपमध्ये फोटो आहे तर ग्रुपच्या लेअरवर असं क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुप राहायचं मित्रांनो. आणि यानंतर इथे बघू शकता जो फोटोचा लेअर आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो कलर अँड फिलचे ऑप्शन जाऊन इथे जे नावाचं ऑप्शन आहे यावर क्लिक करून जो तुमचा आवडता फोटो असेल तो घ्यायचा मित्रांनो. तर आपण एक फोटो घेऊया. हा फोटो घेतला समजा, तर आता फोटो चेंज झाला आहे आणि फोटो नीट ॲडजस्ट करा, मोबाईल ट्रान्सफर देऊन बघू शकता अशा प्रकारे. तर अशा प्रकारे जे 4 फोटोज आहेत ते मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे चेंज करून घ्यायचं. मी ऑलरेडी फोटोज इथे ॲड केलेत तर मी डबल चेंज करत बसणार नाही मित्रांनो. फक्त तुम्हाला दाखवलं की फोटो कसे चेंज करायचे. अशा प्रकारे तुम्ही तुमचे फोटो चेंज करू शकता. यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, पुढे यायचं आहे 11 सेकंद 18च्या वेटवर. यानंतर तुम्हाला काय करायचं, खाली प्लस दिला आहे, प्लस करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे. सॉरी मित्रांनो, आपण इकडे मागे आलेलो. पुन्हा मीडियाच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर जो तुमचा आवडता फोटो असणार तो फोटो पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. तुमचा आवडता फोटो घेतला, त्यानंतर वरती 3 डॉट आहेत राईट साईडला, त्यावर असं क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकता फिल कम्पोजिशन एरिया हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे आणि फोटो एकदम फिल स्क्रीन करून घेतलं बघू शकता. यानंतर मित्रांनो सिंपली काय करायचं आहे, तर तुम्हाला आता हा फोटोचा लेअर लॉंग प्रेस करून या 3 लेअरच्या खाली घेऊन टाकायचं आहे अशा प्रकारे. आणि हा फोटो नीट ॲडजस्ट करायचा. एक्स्ट्रा पार्ट असेल पुढच्या बीटचं थोडं एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून टाकायचं आहे. एक एक करून तुम्हाला अशा प्रकारे जे फोटोज आहेत ते बीटनुसार ॲड करून घ्यायचं पहिल्यांदा. तर आपण काय करूया, ॲड करून घेऊया मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे शेवटपर्यंत जेवढे फोटोज आहेत ते फोटोज तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ॲड करून घ्यायचे आहेत. तर फोटोज ॲड करून झाल्यानंतर मित्रांनो सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, आता जे आपण फोटोज ॲड केले त्या फोटोजला शेक इफेक्ट लावायचे आहे. त्यासाठी शेक इफेक्टसुद्धा तुम्हाला रेडी करून दिलं, फक्त कॉपी पेस्ट करायचं. कसं करायचं, तर मित्रांनो तुम्ही पहिल्यांदा बॅक यायचं आहे. शेक इफेक्टमध्ये जाऊन जो फोटोचा लेअर आहे त्या लेअरवर तुम्हाला सिंपल असं क्लिक करायचं फोटोच्या. त्यानंतर मित्रांनो इफेक्ट्सवर यायचं आहे, 3 डॉटचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचे. नंतर मित्रांनो तुम्ही बॅक यायचे आणि मित्रांनो आपला मेन जो प्रोजेक्ट आहे त्याला सिंपली ओपन करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला ओपन केल्यानंतर मित्रांनो फक्त तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो 11 सेकंद 18चा बीट आहे इथे येऊन पहिल्यांदा जायचं आहे. पटकन येऊया, इथून पहिला फोटो आपला स्टार्ट तुम्हाला सर्वांना माहीत आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, याच फोटोच्या पहिला क्लिक करायचं आहे, इफेक्ट्सवर येऊन 3 डॉट जाऊन जो कॉपी पेस्टचा आहे तर पेस्ट करून टाकायचं. कॉपी केलं तर तो आपल्याला काय करायचं, पेस्ट करायचं. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला पेस्ट झाल्यानंतर हा इफेक्ट दिसणार आहे. तर अशाच प्रकारे एक एक करून सर्व जे शेवटपर्यंत आपण बीटनुसार फोटो ॲड केलेत त्या फोटोजला शेक इफेक्ट लावून टाकायचे. तर पटकन आपण काय करूया, लावून घेऊया. तर बघू शकता मित्रांनो सर्व फोटोला आपला इफेक्ट्स लावून झाला आहे. आणि मित्रांनो जो आपला व्हिडिओ आहे आजचा तो इथे एडिट झाला आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही व्हिडिओ एडिट करू शकता मित्रांनो. आणि पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल तुम्हाला काय करायचं, सबस्क्राईब करायचे आणि मित्रांनो बेल आयकन प्रेस करून ठेवायचे ऑलवर. त्यानुसार तुम्हाला मित्रांनो जे काही कमेंट आहे ते कमेंट चांगली करायचे आपला आजचा व्हिडिओ कसं झालं ते. आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट वरती सेटिंगच्या साईडला शेअरचं ऑप्शन त्यावर क्लिक करून खाली एक्सपोर्ट क्लिक करून टाकायचं मित्रांनो.